श्रोतेहो, साहित्य हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. कवी आपल्या संवेदनशील मनातून जीवनातील विविध अनुभव, भावना आणि वास्तव शब्दबद्ध करत असतो. अशाच एका वेगळ्या आशयाच्या आणि विचारांना चालना देणाऱ्या शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून या काव्यसंग्रहाच्या कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. चला तर जाणून घेऊयात त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणेबद्दल आणि कवितांमधून व्यक्त होणाऱ्या भावविश्वाबद्दल. स्नेहा मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, प्रत्येक साहित्यकृतीच्या जन्मामागे काही अनुभव, काही भावना आणि एक ठाम विचार असतो. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून या काव्यसंग्रहाच्या निर्मितीची प्रेरणा नेमकी काय होती? मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्ग अशा दुर्लक्षित झालेल्या आणि नवीन उमलू पाहणाऱ्या नवीन कलाकारांना इथे संधी देत आहे आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी खरंच मी आपले पुन्हा एकदा आभार मानते आणि मला कौतुक वाटतं की या प्रकारे कलाकार आपले विविध स्तरांपर्यंत पोहोचतायत, रसिकांपर्यंत पोहोचतायत. त्यामुळे मला ही संधी मिळाली तर मी इथे सांगू इच्छिते की शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून हा माझा काव्यसंग्रह 2023 साली प्रकाशित झाला. आणि खरं तर बालपणापासूनच एक कवितेचं वातावरण घरामध्ये होतं, वडील कवी असल्यामुळे. आणि लहानपणापासूनच कवितेची आवड, काव्य संमेलनांना जायचं, काव्य स्पर्धांमध्ये जायचं, कुठेतरी एक काव्यमय एक विचारधारा रक्तातच होती. आणि मी पुस्तक कधी प्रकाशित करेन किंवा काय याबद्दल काही स्वप्न बाळगलं नव्हतं की याच वयात करेन वगैरे. पण लहानपणापासूनच कवितेचा प्रवास सुरू झाल्या कारणाने वयाच्या 26व्या वर्षापर्यंत अशा काही कविता प्रगल्भ वाटल्या की मला असं वाटलं की आता खरं तर मला ह्या कविता पोहोचवल्या पाहिजेत रसिक मनापर्यंत. आणि तेव्हाचा प्रवास सुरू झाला. अनेकांनी त्यामध्ये मला मार्गदर्शन केलंय आणि खरं तर प्रेरणा फुले शाहू आंबेडकर विचारांची होती. कुठेतरी चळवळीचं आपण एक देणं लागतो आणि त्याच्यात हातभार घालण्यासाठी कुठेतरी ह्या काव्याच्या मार्गातून आपण लोकांपर्यंत पोहोचूया, प्रबोधन करूया, ह्या उद्देशाने मी कविता लिहित गेले. आणि शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून या काव्य संग्रहाचा प्रवास खरं तर तिथून सुरू झाला. अच्छा, आपल्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहे. तर या शीर्षकामागील आशय आणि प्रतिकात्मक अर्थ काय आहे, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरंच मॅडम, तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय. शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून खरं तर म्हणजे माझ्या कविता ह्या प्रबोधनपर कविता आहेत जास्तीत जास्त, किंवा स्त्रीवादी कविता आहेत. आणि तुम्ही आजूबाजूला बघताय जशा प्रकारचं वातावरण आहे, तर अशा वातावरणामध्ये कुठेतरी आजचा जो तरुण आहे त्याने फक्त मी कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये अडकलोय किंवा मला हा प्रॉब्लेम आहे हे सांगण्यापेक्षा एका तरुणाची खरी ऊर्जा काय आहे तर त्याने उठून उभं राहून त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. आणि मला असं वाटलं की मी ही अपेक्षा दुसऱ्या तरुणाकडे व्यक्त करण्याऐवजी मी स्वतःच त्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवं. आणि त्या अनुषंगाने मी असा विचार केला की माझ्या कवितांमधून मला काय प्रबोधन करता येईल, म्हणजे कवितांमधून फक्त प्रश्न मांडण्याऐवजी त्याचं उत्तरही मला देता येईल का, अशा अनुषंगाने मी कविता लिहित गेले. आणि कुठेतरी हे सापडलं की आपण म्हणतो एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर उत्तर काय आहे, तर त्याच्यावर उत्तर हेच आहे की आपण त्या अनुषंगाने जी वाटचाल सुरू केली, तो सोडवण्यासाठी जी वाटचाल सुरू केली तेच त्याचं औषध आहे. म्हणजे समोरच्याच्या मनामध्ये जो उपद्रव करू इच्छितो त्याच्या मनामध्ये ही जी भीती आहे शिल्लक की कुणीतरी येईल, प्रबोधन करेल, म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या काळात प्रबोधन केलं आणि अजूनपर्यंत त्यांच्या शांतीची परंपरा ही चालू आहे. आंबेडकरांच्या शांततेची, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला, क्रांती केली, ती परंपरा चालू आहे. आणि तीच भीती हे जे उपद्रव करू इच्छितात लोक त्यांच्या मनात कुठेतरी आहे की पुन्हा तसा कोणी जन्माला येईल का. आणि त्यातूनच माझी कविता जन्माला आली की शिल्लक भीतीच्या म्हणजे उपद्रव करू पाहणाऱ्या या मनामध्ये जी भीती आहे, शिल्लक भीती, त्याच्याच गर्भकोशातून माझी कविता उमगली आहे. माझ्यासारखे तरुण येत आहेत आणि माझ्यासारखे तरुण ही परिस्थिती बदलू पाहत आहेत. तर असं हे नाव सुचलं मला आणि त्या अनुषंगाची एक कविता ही आहे आतमध्ये, कविता संग्रहामध्ये. तर असं वाटलं की हेच नाव अगदी त्याला अनुरूप असेल असं मला वाटलं. अच्छा, थोडंसं बोलून दाखवा ना. कवितेचं नाव आहे शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून. तुम्ही कितीही सांगा रेटून या भूमीचा खोटा इतिहास, तुम्ही कितीही सांगा रेटून या भूमीचा खोटा इतिहास, फाडून टाका खऱ्या इतिहासाची पाने, या भूमीच्या सृजनाचं निखळ सत्य अंकुरतच राहील खऱ्या भूमिपुत्रांच्या सर्जनातून. तुम्ही देत राहा नवे पुरावे, नवे संदर्भ तुमचं मेलेपण जगवण्यासाठी.
तरीही तुमच्या विचारांचं भोंदूपण कधीही होऊ शकणार नाही विज्ञानाच्या गुरुत्वीय कक्षेत आकर्षित. तुम्ही कितीही काढा मोर्चे, रॅली भरवा, केडर कॅम्प, मानवी मूल्यांना धुळीत मिळवणारे, पण परंपरागत सळसळणारं अन्यायाविरुद्धचं बंड तुमच्या रक्तात पेटूच शकणार नाही. त्याआधीच तुम्ही ज्या विचारांचे पाईक आहात ते विचारच संपवतील तुमच्यातला तुम्हीच लादून घेतलेला स्वयंसेवक. तुम्ही किती उडवाल मुंडकी, उद्ध्वस्त कराल लेणी, जाळाल विद्यापीठे, नालंदा तक्षशिलेसारखी, बदलून टाकाल प्रारूपे, प्रतिमा आणि प्रतिभांची, तरीही जन्माला येतीलच सम्यक विचारांचे नवोन्मेष तुमच्यातीलच शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून, तुमच्यातीलच शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून. वा, खूप छान. त्याच्यातून आपण तरुणांसाठी प्रबोधन केलंय. नक्कीच तरुणांसाठी आणि एकंदरीतच माणूस जो आहे तो कुठेतरी चुकीच्या विचारांच्या प्रवाहात जातोय किंवा भरकटला गेलाय. जे गौतम बुद्धांनी सांगितलं की आपण शांतता सगळीकडे बाहेर शोधतो, पण ती खरं तर तुझ्या मनात आहे. तुझा आनंद तुझ्या मनात आहे. आणि बाहेर आताच आपण बघतोय आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, माणसं मारली जात आहेत, देश पूर्ण भस्म केले जात आहेत. तर यातून माणसाला साध्य काय करायचंय? ह्यातून काय मोठं परमसुख मिळणार आहे माणसाला? खरं तर त्याची शांती ही त्याच्या आत आहे. हे त्याला कळेल तेव्हा ही युद्ध संपतील, तेव्हा एकमेकांबद्दलचा द्वेष संपेल आणि कुठेतरी पुन्हा या भूमीमध्ये प्रेमाचं अंकुरण होईल. अशा अर्थाने कुठेतरी मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. शांततेची जाणीव आपल्या मनातूनच व्हायला हवी. हो मॅडम, कविता ही कवीच्या अंतर्मनातील भावनांशी निगडीत असते. आम्हाला सांगा, या काव्यसंग्रहातील कवितांचा मुख्य विषय काय आहे? या काव्यसंग्रहातील कवितांचा मुख्य विषय प्रबोधन आणि परिवर्तन आहे. कारण की यात एक कविता पण आहे माझी की ऐन तारुण्याच्या उंबरट्यावरून. कारण की मी आता ज्या ठिकाणी आहे तिथून या देशाला किंवा जगाला बघताना एका तरुणाच्या दृष्टिकोनातून बघते. आणि एका तरुणाचं नेहमी हे काम असलं पाहिजे, म्हणजे एखाद्या कुटुंबात एक तरुण असला तो त्या कुटुंबाचा आधार असतो. तसंच या देशातले तरुण हे या देशाचा आधार आहे, या देशाचं भविष्य आहे. आणि एखाद्या तरुणाने कविता लिहिताना ती नेहमी आशावादीच लिहायला हवी, कारण तो स्वतः एक आशा आहे या देशाची. तर माझ्या कविताच मुळात आशावादी आहे. कुठेतरी आशा आहे की हे खराब झालेलं वातावरण आहे, हा निरुत्साह आहे, तो कुठेतरी आपण आपल्या वाटचालीने, आपल्या परिवर्तनाच्या चळवळीने बदलू शकतो. आणि हा आशावाद मी देण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या काही कविता स्त्रीवादीही आहेत, म्हणजे परंपराच्या जाळ्यात भरकटल्या गेलेल्या स्त्रियांचा हा प्रवास आहे. तो कुठेतरी सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाची वाट दाखवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर कुठेतरी पुढे जाऊन आपणही स्त्री आहोत, तर कुठेतरी अजून 4 स्त्रियांना आपण पुढे आणू शकतो का, या अनुषंगाने आणि जुन्या विचारांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना कसं बाहेर काढता येईल, या अनुषंगाने काही कविता आहेत या कविता संग्रहात. काही आत्मटीकात्पर कविता आहेत, म्हणजे की मी कुठेतरी भरकटत तर नाही चालली आहे ना जगाच्या ह्या प्रवाहामध्ये, आणि माझं मी पण तर हरवत नाही ना चालले. तर माझं खरं सौंदर्य नावाची एक कविता आहे, त्याच्यामध्ये मी तेच म्हणते की माझं गोड हसू, माझे निरागस डोळे, माझे लाल लाल गाल बघून मी आरशामध्ये पाहते खरं स्वतःचं सौंदर्य, पण माझं खरं सौंदर्य काय आहे? तर मी एकदा मग उठते आणि माझ्या कवितेचं पान आरशावर चिकटवते आणि म्हणते की नाही, आता हे माझं खरं सौंदर्य आहे, माझी कविता, माझे विचार, हे माझं खरं सौंदर्य आहे. आणि खरं तर हेच अशा प्रकारचेच विचार आणि आशावाद ह्या कविता संग्रहाचा मूळ गाभा आहे असं मला वाटतं. एक कडवं बोलून दाखवता का? एक मुक्तछंद नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये मी म्हणते, फसवून अक्षरांना मी कवितेत या म्हणाले, फसवून अक्षरांना मी कवितेत या म्हणाले, माझ्याच भावनांचा मुक्त छंद व्हा म्हणाले. सावलीत चालण्याची जरी त्यांची मिजास होती, सावलीत चालण्याची जरी त्यांची मिजास होती, तरी माझ्यातल्या उन्हाची रखरखती वाट व्हा म्हणाले. सांभाळतात तोल ते रस्व दीर्घ अक्षरांचे, सांभाळतात तोल ते रस्व दीर्घ अक्षरांचे, मी सांभाळेन वार आणि धारही म्हणाले. कित्येक त्यांनी खून अक्षरांनीच केले, कित्येक त्यांनी खून अक्षरांनीच केले, आणि ऐत्यावेळी त्यांना व्हा फरार म्हणाले, आणि ऐत्यावेळी त्यांना व्हा फरार म्हणाले. म्हणजेच अक्षरांच्या दुनियेत असणारी माणसंही किती फसवी असू शकतात, अशाही काही अनुषंगाने मी कविता लिहिलेली आहे. आणि माझ्या दारात, माझ्या अंगणात आलेली कविता, ह्या कवितेला मी सांगू पाहते ह्या कवितेमधून की तुला मी पावसाचं गाणं बनवून किंवा कोणाचं तरी सौंदर्य म्हणून नटवू शकत नाहीये बाई, कारण मी चळवळीची कार्यकर्ती आहे आणि मला कुठेतरी तुला या रखरखत्या उन्हाच्या वाटेवरूनच न्यावं लागणार आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार.
लागणार, ज्यांना खरं तर तुझी गरज आहे, जी रस्त्यावर पहुडलेली आहेत, ज्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीयेत आणि त्यांच्यापर्यंत तुला जायचं आहे, तर तुझी वाट ही रखरखत्या होण्याचीच असणार आहे. तर असा मुक्त छंद मी माझ्या कवितेला देऊ इच्छिते आहे. वा, फार छान. मॅडम, काव्य लेखन करताना अनेक वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव नकळतपणे शब्दरूप घेत असतात. तर या काव्यसंग्रहातील कविता आपल्या कोणत्या अनुभवांशी निगडीत आहेत? खरं तर मॅडम, माझे वडील स्वतः कवी आहेत आणि कुठेतरी एक चळवळीचं वातावरण आहे. त्यामुळे सतत आम्ही जसं की पॅन्थर जवी पवार असतील, उर्मिला पवार, आशालता कांबळे अशा मोठमोठ्या कार्यकर्त्यांना आम्ही लहानपणापासून काम करताना पाहिलं आणि कुठेतरी यांचा आदर्श घेऊन, म्हणजे समाज परिवर्तनासाठी जे लढतायत त्यांचा आदर्श घेऊन कुठेतरी आपण वावरायचं, हे नेहमी लहानपणापासून मनात होतं. आणि लहानपणीच मी एक केलेली कविता आहे, त्याच्यावर माझं मन भातुकलीच्या खेळामध्ये न रमता कुठेतरी सामाजिक प्रश्नांमध्ये तेव्हापासून गुंतलेलं होतं. आणि तेव्हाची माझी एक छोटीशी एक कडवं सांगते मी, ही 6वीत असताना मी लिहिलेली कविता आहे. डॉक्टर काका सांगाल काय उपाय, मन दुखू लागतं त्यावर औषध तरी काय, विज्ञान चाललं पुढे पुढे औषधं आली नवी, विज्ञान चाललं पुढे पुढे औषधं आली नवी, मन दुखीवर दवाखान्यात एकतरी गोळी हवी, कसं आहे साधं सोपं कसं कुणालाच कळत नाही, मन दुखू लागतं त्यावर औषध तरी काय, मन दुखू लागतं त्यावर औषध तरी काय. वा, फार छान. म्हणजे तुमच्या बालमनावरच देवापासून संस्कार झालेले आहेत. हो, खरं आहे. मॅडम, आजच्या काळात स्त्रीमन, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव हे साहित्याचे महत्त्वाचे विषय ठरत आहेत. या विषयांचे प्रतिबिंब आपल्या कवितांमध्ये कशा प्रकारे उमटत आहे? माझं असं मत आहे की आपण जर वैश्विक विचार केला तर स्त्री आणि पुरुष हे म्हणायला गेलं तर आपण एका पातळीवर येऊन काम करू शकतात, एका पातळीवर विचार करू शकतात. कुठेतरी बुसटलेल्या मानसिकतेला आपण आपल्या मनात थारा न देता थोडंसं पुढेची वाट चालायला सुरुवात जरी केली तरी सम्यकतेची जी वाट आहे आणि पुढे आपण, म्हणजे जसं की सावित्रीबाई फुलेंना तेव्हा खूप अडचणी आल्या, म्हणजे त्यांनी जो स्त्रियांना शिक्षण देण्याचा जो प्रवास सुरू केला त्याच्यामध्ये त्यांना अडवणूक खूप प्रकारे झाली. पण एक चांगला मार्ग घेऊन किंवा एक चांगला विचार घेऊन जेव्हा आपण सुरुवात करतो, सुरुवातीला काही अडचणी येतात पण पुढची वाट ही प्रकाशाकडेच जाणारी असते. नक्कीच. तर स्त्रियांची जी भूमिका आहे ती स्पष्ट असायला हवी. त्यांचं जगण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, मला काय करायचं आहे, मला समाजासाठी काय करायचंय, स्वतःसाठी काय करायचंय, मला काय बनायचं आहे, हे स्पष्ट हवं. तर त्या अनुषंगाने एक माझी कविता आहे भूमिका नावाची, ती मी इथे वाचू इच्छिते. कवितेचं नाव आहे भूमिका. मुलगी, बहीण, मैत्रीण या नात्यांची भूमिका निभावताना चोख हळूहळू ती कोरत होती स्वतःमध्ये. भावी पत्नी, भावी आई, तिला हवंसं वाटणारं सारं काही. स्वतःला मध्यभागी ठेवतच ती आखत होती नात्यांचं वर्तुळ, रेखत होती त्यात नक्षी भावभावनांच्या गुंतागुंतीची. लग्नानंतरही आरशासमोर उभी राहून ती चढवत होती शरीरावर ते अलंकार, ज्याने मिळणार होतं तिला सौभाग्यवती असल्याचं प्रमाणपत्र. परवा सुवासिनींच्या गर्दीपासून दूर एका कोपऱ्यात पाहिले तिला. तेव्हा आदर्श पत्नी, आदर्श आईची भूमिका जगलेली ती तिच्यासाठी अकल्पित असणारी विधवापणाची भूमिका साकारत होती मनाविरुद्ध. नवरा गमावलेली ती तिच्याच वर्तुळात आता घिरट्या घालते आणि शोधतेय एक नवी भूमिका तिला जगण्याची उमेद देणारी, शोधतेय एक नवी भूमिका तिला जगण्याची उमेद देणारी. खरं आहे, तुमच्या या कवितेत स्त्रीमनची जाणीव नक्कीच करून देते. नक्कीच. मॅडम, प्रत्येक प्रवासात काही ना काही आव्हाने असतातच. हा काव्यसंग्रह प्रकाशित करताना कोणत्या अडचणी किंवा आव्हाने आपल्या समोर आली आहेत? खरं तर माझ्या वैयक्तिक प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर काव्य प्रवास हा माझ्यासाठी लहान असताना सोपा होता, कारण की मी बघत शिकत मोठमोठ्या लोकांच्या कवी संमेलनामध्ये मी एक छोटीशी कवयित्री असायची 4वी-5वीतली, आणि सगळे वकील, प्राध्यापक काव्य स्पर्धांमध्ये वगैरे असायची. तेव्हा सगळं छान सुंदर होतं. पण एक समजत गेलं की आता माझी कविता तेवढी उरलेली नाहीये, त्याला एक व्यापक स्वरूप आणायला हवं. आणि त्यानंतर जेव्हा मी त्याचं पुस्तक स्वरूपात रूपांतर करण्याचं ठरवलं तेव्हा सगळ्यात महत्वाचं माझ्यासमोर आव्हान आलं ते म्हणजे मी पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे. मला पूर्ण वेळ म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते 6-7 पर्यंत साईटवर राहणं ऍज अ साईट इंजिनियर भाग होतं. त्यामुळे कविता संग्रहाची जी प्रोसेस असते, कविता लिहून झाले म्हणजे झालं नाही, तर त्यामध्ये आपल्याला त्याच्या निरीक्षण, परीक्षण, त्यानंतर त्याच्या चुका दुरुस्ती करणे, त्यानंतर हेतकस पब्लिकेशन ते प्रकाशित केलंय तर तिथे जाऊन पब्लिकेशन हाऊसमध्ये जाऊन तिथे त्याची काय प्रोसेस आहे चालू करणे, हे सगळ्याकडे
प्रॉपर लक्ष देणे आणि हे सगळं शेड्यूल सांभाळून हे कठीण होतं. म्हणजे कुठेतरी एका टेक्निकल फील्डमध्ये मी काम करते आणि आर्ट फील्डमध्ये माझं करिअर सुरू आहे. यामध्ये मला घरच्यांचा तर सपोर्ट होताच, माझे वडील ठामपणे उभे होते, पण त्याचबरोबर मला आवर्जून सांगावं वाटेल की सुनील हेतकर यांनी त्याच्यात शहानिशा करेपर्यंत, कवितांची जुळणी करेपर्यंत पुस्तकाची पूर्ण त्यात लक्ष घातलं आणि मला पूर्णपणे ह्या काव्य प्रवासामध्ये, माझ्या पुस्तकाच्या प्रवासामध्ये मदत केली. ते पूर्णत्वास येईपर्यंत अजूनही ते मला मार्गदर्शन करत असतात. आजूबाजूला असणारे सर्व साहित्यिक मित्र परिवार असतील किंवा साहित्यिक मार्गदर्शक असतील, सम्यक परिवार असेल, या सगळ्यांनी एक आधार दिला आणि कुठेतरी एक म्हणायला हवा की लहानपणापासूनच ज्या ज्या सर्वांनी मला स्टेज दिला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, त्या सगळ्यांचा यामध्ये हात आहे आणि कुठेतरी त्यामुळे ही सगळी आव्हानं मी पार पाडू शकले, पेलू शकले आणि शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून हा काव्यसंग्रह आपणा सर्वांसमोर आणू शकले. वा, खरंच आहे मॅडम. वाचकांचा प्रतिसाद हा कोणत्याही वाचकासाठी प्रेरणादायी असतो. आपल्या काव्यसंग्रहाला वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? काव्यसंग्रहाला मॅडम खूपच, म्हणजे माझा पहिला काव्यसंग्रह होता वयाच्या 26व्या वर्षी. तो पण एवढ्या क्लिष्ट विषयावर, स्त्रीवादी, परिवर्तनवादी विषयावर कविता होत्या. कुठेतरी मनात भीती होती, कारण की याच्या अगोदरही खूप महत्वाचं नामदेव ढसासारखी मोठमोठी माणसं, नारायण सुर्वेंसारखी लिहून गेली, तर कसं स्वीकारलं जाईल किंवा माझा जो उद्देश आहे की रसिकांच्या मनापर्यंत पोहोचणं, ते परिवर्तन होईल, तर ते होईल का साध्य, असं एक मनात प्रश्न तर होता. पण खरं तर त्याच वर्षी ह्या काव्यसंग्रहाला नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला. त्यानंतर लगेचच काही महिन्यांनी पद्मश्री नामदेव ढसा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर अजून 5-6 पुरस्कार ह्या पुस्तकाला मिळाले आणि बऱ्याच मोठमोठ्या, म्हणजे जवी पवार, उर्मिला पवार मॅडम असतील, आशालता कांबळे मॅडम असतील, मोठमोठे जे प्रवीण बांदेकर सरांचं ब्लर्ब आहे याला साहित्य अकादमी ज्यांना मिळाला, त्यानंतर आपल्या जिल्ह्यातले वीर देहोल परब सर यांच्यासारखे असतील, तर साऱ्यांच्या प्रतिक्रिया तर होत्याच की तू खूप सुंदर काव्यलेखन करते, पण रसिकांपर्यंतही मी पोहोचले ह्या पुरस्कारांनी मला समजलं. बऱ्याच वाचकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की जे मोठे होते माझ्यापेक्षा वयाने आणि खूप वर्ष त्यांनी चळवळीत घालवली, की तू एवढी लहान असून, तुला अनुभव कमी असून चळवळीचा, तू एवढं सुंदर कसं लिहू शकलीस. माझं असं उत्तर होतं की मोठमोठ्या कवीने लिहिलेल्या कवितांचं किंवा साहित्याचं वाचन आहे आणि कुठेतरी आपण बघत आलोय, म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका मोठ्या महान व्यक्तीचा वारसा असताना आपलं लिहिणं म्हणजे त्यांच्यासमोर अगदीच म्हणजे काहीच नाही. थोडा अभ्यास आहे साहित्याबद्दल केलेला आणि वाटचालीमध्ये ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल. मला एक कॅनडामधून फोन आला होता की मॅडम तुमचा काव्यसंग्रह मी वाचला आणि खूप सुंदर वाटलं. त्यानंतर बाहेर जे NRI मुलं वगैरे असतात, तर ते सगळे मिळून ते पब्लिकेशन चालवतात, तर त्यांनी काही माझ्या कविता ट्रान्सलेशनसाठी घेतल्या आणि आपल्या मोठमोठ्या कवयित्री, भारतातल्या कवयित्रींच्या कविता घेऊन ट्रान्सलेट करून त्याचा काव्यसंग्रह आला. त्याच्यात माझ्याही कविता आहेत आणि गेल्याच महिन्यात त्याचं प्रकाशनही झालं. तर इतका सुंदर आणि उत्स्फूर्त मला प्रतिसाद मिळाला या काव्यसंग्रहातून की असं वाटायला लागलं की अरे मी थोडं अगोदर केलं असतं किंवा अजूनही मला खूप काही सुंदर लिहिता आलं असतं, असं स्वतःलाच एक आव्हान माझ्या समोर तयार झालंय की मला आता पुढे ह्यानंतर किती सुंदर आणि किती चांगलं लिहावं लागेल किंवा चांगलं प्रेझेंट व्हावं लागेल. बरोबर. शिल्लक भीती हा या संग्रहाचा केंद्रबिंदू आहे का? हो, खरं तर मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं, त्यामध्ये म्हणाले की शिल्लक भीती म्हणजे ती भीती आहे जी माझ्या मनातली भीती नाहीये, तर ती त्याच्या मनातली भीती आहे ज्याला हे सारं उद्ध्वस्त करायचंय. माणूसपण, चांगलेपण जिथे जिथे उमलते ते उद्ध्वस्त करू पाहणाऱ्याच्या मनात जी भीती आहे, या सगळे जे महापुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दलची, चळवळीमध्ये राबणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलची किंवा नव्याने होऊ घातलेल्या नवीन विचारांची, सम्यक विचारांबद्दलची जी भीती आहे त्याच्या मनात, ती निरंतर राहणार आहे. कारण या भीतीतूनच ही महायुद्ध होत आहेत, या भीतीतूनच हा अनाचार होतोय आणि कुठेतरी ही भीती आहे त्यातूनच आमच्यासारखे नवीन युवक लिहित आहेत, नवीन युवक नवा शोध लावतायत, संशोधन करतायत, कलाकार त्यांची कला समृद्धपणे मांडतायत आणि या भीतीतूनच उमलतायत हे नवोन्मेष, नवे कोंब जे सम्यकतेचे आहेत, प्रकाशाच्या वाटेने जाणारे आहेत आणि उद्याच्या सूर्याला आव्हान देणारे आहेत. आणि म्हणूनच ही जी भीती आहे ती माझ्या मनात नाहीये. मला खात्री आहे की उद्याचं सूर्य, कारण की ही वाट मी चालणार आहे, नवी मशाल घेऊन मी पुढे जाणार आहे, मला एक किरण बनायचंय त्याच्यातलं, त्यामुळे उद्याचं सूर्य हा आशेचाच असणार आहे याची मला खात्री आहे. पण कुठेतरी माझ्यासारख्यांच्या या पाऊल वाटेला घाबरणारी जी लोक आहे यांच्या मनात जी शिल्लक भीती आहे त्या भीतीला मी
ट्रिगर करते आणि मुद्दाम म्हणते की तुमच्यातील शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून माझ्यासारख्या विचारांचे नवोन्मेष उमलतच राहतील आणि ही पृथ्वी, या पृथ्वीचं नवसर्जन, या भूमीचं नवसर्जन उमलतच राहील, बहरतच राहील नव्या विचारांनी, सम्यक्तेच्या विचारांनी. मॅडम, या संग्रहाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर कसे कराल? एका वाक्यात वर्णन करायला गेलं तर परिवर्तनाच्या वाटेने निघालेला तरुण असं मी म्हणेन. कारण की आता आपण आजूबाजूला पाहिलं तर तरुणही एका वेगळ्या विळख्यात सापडलाय. बेरोजगारी आहे, बरोबर. त्यानंतर बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत. शिक्षण, पेपर फुटीचे प्रश्न आता आपण बघतोय सध्याचं ज्वलंत आहे. म्हणजे कितीही टॅलेंट असूनही आपण एखाद्या विशिष्ट जागी पोहोचू शकत नसलो त्याचं दुःख काय असतं हे आजच्या पिढीला जास्त माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे. आणि कुठेतरी ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करताना म्हणजे बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे, कुठेतरी शिक्षण घेताना काही जणांना प्रॉब्लेम येत आहेत, कुठेतरी म्हणजे या सगळ्या अनागोंदीचं राजकारण आहे, तिथे कुठेतरी तरुण भरकटला जातोय कार्यकर्ता म्हणून, इकडचा झेंडा पकडू की तिकडे. तर कुठेतरी ह्याच्यामध्ये तो भरकटला जातोय, त्याच्या विचारांचं वादळ कोलाहल माजलेलं आहे आणि त्याला कळत नाहीये की काय करायचं आहे, त्याच्या समोर मार्ग नाहीये. आणि त्या अनुषंगाने तो वावरत असताना कुठेतरी त्याला समजतंय की आता आपल्याला काय करायचं. म्हणजे तरुणासाठी आणि तरुणाने लिहिलेली ही कविता आहे. आणि मला खात्री आहे की आजचा तरुण या सगळ्यातून मार्ग काढून सशक्तपणे आपली वाट खंबीरपणे निवडू शकतो जर त्यांनी जे महापुरुष होऊन गेले त्यांचा योग्य आदर्श घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योग्य आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असेल तर कुठेतरी या सगळ्या प्रॉब्लेम मधून ते सोल्युशन काढून बाहेर येऊ शकतात, स्वतःला ओळखू शकतात, स्वतःची ताकद ओळखू शकतात. आणि भारतासारख्या एका विकसनशील देशामध्ये ज्याला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं तर पुन्हा एकदा तरुणच क्रांती घडवून आणू शकतो. त्यामुळे ही कविता परिवर्तनाच्या दिशेने जाणाऱ्या तरुणाची आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्हाला आमंत्रित कवयित्री म्हणून दिल्लीला आमंत्रित केलेलं, मग त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, खरं तर म्हणजे एक मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी दिल्लीला जाणं. कारण की साहित्य अकादमी हे फक्त ऐकलंच होतं, स्वप्न तर आहे माझं साहित्य अकादमी किंवा मोठमोठे हे साहित्यिक जे मंच आहेत त्यापर्यंत स्वतःची कविता पोहोचवण्याचं, स्वतःचं अभिव्यक्ती पोहोचवण्याचं. पण वाटलं नव्हतं की कधी एवढ्या मोठ्या मंचाला मला आमंत्रित करण्याचं सुचेल आणि तिथपर्यंत माझी कविता पोहोचली असेल. तर मला 1 फेब्रुवारीमध्ये कॉल आला की दिल्लीवरून की मॅडम तुम्ही महाराष्ट्रातल्या एक कवयित्री आहात आणि तुम्ही चळवळीचं परिवर्तनवादी काहीतरी लिहित आहेत. तरुण बरेच लिहित आहेत पण परिवर्तनाच्या अनुषंगाने खूपच कमी तरुण लिहित आहेत आणि ती खरं तर एक निराशादायी परिस्थिती आहे. कारण की तरुण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इतर जबाबदाऱ्यांच्या, बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेला आहे, त्याला लिहायला वेळ नाहीये किंवा त्याला वाटलं तरी पण तो लिहू इच्छित नाहीये, कुठेतरी निराशेच्या वाटेवर आहे. तर मला फोन आला आणि माझी माहिती वगैरे मी पाठवली त्यांना आणि कुठेतरी जे माझा काव्यसंग्रह आहे त्याच्याबद्दल त्यांनी अभ्यास केला आणि माझ्या एकंदरीतच साहित्य प्रवासाबद्दल त्यांनी अभ्यास केला. बऱ्याच मोठमोठ्या साहित्यिक लेखकांचं मत घेतलं त्यांनी महाराष्ट्रातल्या की ही तरुण कवयित्री काय लिहितीये किंवा काय सांगू इच्छिते. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडूनही काही चांगलंच गेलं असेल, ज्या अनुषंगाने मला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीतून म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली आणि साहित्य अकादमी दिल्ली यांच्या अनुषंगाने लेटर्स ऑफ कल्चर नावाचा जो प्रोग्राम ते राबवतात त्या अनुषंगाने मला एक कवयित्री म्हणून निमंत्रण आलं आणि बऱ्याच दिवसांचा म्हणजे 5-6 दिवसांचा त्यांचा इव्हेंट होता. तर त्यातला एक दिवस माझाही इव्हेंट होता आणि मला कविता सादर करता आली. वेगवेगळ्या भाषांमधले कवी आले होते, तरुण कवी जे स्वतः साहित्य अकादमी विजेते होते, वेगवेगळे पुरस्कार विजेते होते, त्यांच्या सोबत कविता सादर करता आली. माझ्या नंतर सुधा मूर्ती यांचंही सेशन होतं. वेगवेगळे मोठमोठे कवी होते, वेगवेगळे ट्रान्सलेटर होते म्हणजे जे कविता लेख ट्रान्सलेट करतात, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लेखन करणारी मोठमोठी माणसं पाहता आली आणि त्याच अनुषंगाने आपली राजधानी दिल्ली पाहता आली. आणि आपल्या एका कवितेच्या जोरावर आणि आपल्या एका पुस्तकाच्या, आपल्या अभिव्यक्तीच्या जोरावर आपल्याला दिल्लीला जाता येतं. आपल्याला निमंत्रित एवढ्या मोठ्या स्टेजवर मोठमोठ्या लेखकांसमोर, देशातल्या मोठ्या इंटरनॅशनली मोठे लेखक आले होते, त्यांच्यासोबत स्टेज शेअर करता येतो. हे खूपच म्हणजे खूपच स्वप्नवत अशी गोष्ट होती आणि मला त्याचा भाग होता आलं, मला ते अनुभवता आलं. आणि खरं तर ज्याचं मी स्वप्नही होतं माझ्या मनात पण इतक्या लवकर होईल हे स्वप्न पाहिलं नव्हतं. तर स्वप्नही पाहिलं नव्हतं, असं स्वप्नवत घडलं माझ्यासोबत
आणि तो प्रवास अवर्णनीय, म्हणजे माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट. आणि मी माझ्या आई वडिलांना घेऊन गेले होते. माझ्या वडिलांनी मला अगदी छोटी असताना 4th-5वी पासून स्टेज चढताना पाहिलं, तर तिथून ते साहित्य अकादमीचं स्टेज चढताना पाहिलं. तो जो काही माझ्या आयुष्यामधला बदल आहे आणि प्रवास आहे, तो मी वर्णन करूच शकत नाही शब्दामध्ये. वा, खूपच छान आहे. मॅडम, लेखनाची वाटचाल कधीही थांबत नाही. प्रत्येक पुस्तकानंतर नवी स्वप्ने आकार घेत असतात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, यापुढील साहित्यिक लेखनाबाबत आपल्या काय योजना आहेत? हो, नक्कीच. मी तुम्हाला म्हणाले ज्याप्रमाणे, जेव्हा मला माझ्या पहिल्या काव्यसंग्रहावर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की दिल्लीमध्येही मला युवा साहित्य अकादमी साठी बोलवण्यात आलं, निमंत्रित कवयित्री, जे की मी सिंधुदुर्गातली पहिली युवा कवयित्री म्हणून जाण्याचा सन्मान मिळाला मला. आणि एवढं सुंदर वाटलं तिकडे त्या स्टेजवर पोहोचल्यावर की कुठेतरी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपण करतोय, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करतोय आणि परिवर्तनवादी कविता घेऊन आपण त्या स्टेजवर सादर करतोय आणि दिल्लीला अशा मोठ्या व्यासपीठावर आपण सादर करतोय, जो मोठा विचार मंच आहे. आणि मोठमोठे देशभरातले कवी जिथे आलेले आहेत, मोठमोठ्या कवींनी आधी तिथे येऊन स्टेज सजवलेला आहे, काव्य मैफिली सजवलेल्या आहेत, अशा ठिकाणी जाता आलं. तर यातून मला कळलं की कवितेने मला खूप काही दिलंय. म्हणजे मी पेशाने जरी इंजिनियर असले तरी आज मला जे नाव असेल किंवा एक ओळख आहे जी कवितेने मला निर्माण करून दिले. आणि सगळ्यात महत्वाचं, कवितेने मला माझं खरं माणूस पण दिलंय. मला मी व्यक्ती म्हणून कशी आहे आणि मी व्यक्ती म्हणून किती सुंदर असू शकते हे कवितेने मला दाखवून दिलंय. आणि त्यामुळेच कवितेचा आणि माझा प्रवास हा संपणारा नाहीच आहे, तो निरंतर प्रवास आहे, चालूच आहे. म्हणजे काव्यलेखन चालू आहे, पुढच्या काव्यसंग्रहाची निर्मितीचं काम चालू आहे, म्हणजे त्याचा काव्य प्रवास चालू आहे, वेगळ्या प्रकारचं साहित्य लेखन करण्यासाठी त्यासाठी अभ्यास चालू आहे, वेगवेगळं साहित्य वाचन चालू आहे. त्यामुळे हा काव्य प्रवास चालू राहील, कारण कवितेने मला एवढं दिलंय की माझी लहानपणीचीच कविता आहे, त्याच्याच ओळींमध्ये मी सांगेन, जशी आई मुलासाठी तशी कविते मी तुझ्यासाठी, जशी गाय वासरासाठी तशी कविते मी तुझ्यासाठी. त्यामुळे कवितेने मला खरं जगणं शिकवलंय. कवितेने मला शिकवलंय की काहीतरी संपता काहीतरी सुरू होऊ शकतं, कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकतो, कुणासाठी तरी काहीतरी करू शकतो. माझे 2 शब्द कुणाला तरी उद्या जगण्याचं मोठं मर्म देऊन जातील. त्यामुळे कवितेचा प्रवास आणि एकंदरीतच साहित्याचा प्रवास किंवा ह्या साहित्याच्या सुंदर सागरामध्ये माझा कुठेतरी एक थेंब आहे, तो निरंतर मला वाहत राहायला आवडेल याच्यामध्ये. म्हणजे आम्हाला आणि श्रोत्यांना आपल्या कवितांचा आनंद घेता येईल पुढे. नक्कीच. नेहा मॅडम, शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून या काव्यसंग्रहामागील विचार, अनुभव आणि संवेदनशील भावविश्व आपण आज आमच्या समोर उलगडून दाखवले. आपल्या पुढील साहित्य प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद मॅडम.